विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी विषयाचा हा दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न विश्लेषणासह सोडवणार आहोत। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो आजच्या 25 प्रश्नामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आपण वाचूया। प्रश्न क्रमांक 1, रीराइट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग द सिंपल पास्ट टेन्स। म्हणजे खाली दिलेल्या वाक्यांचे सिंपल पास्ट टेन्समध्ये रूपांतर करायचे आहे। मित्रांनो आपण वाक्य वाचूया। एव्हरी मॉर्निंग सी लेज द चाइल्ड जेंटली ऑन द ग्रास अँड देन लाईज डाऊन बिसाइड हर। तर या वाक्यामध्ये आपल्या लक्षात येतं की हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समधील आहे, म्हणजे साध्या वर्तमान काळातील आहे। या वाक्याचं रूपांतर आपल्याला सिंपल पास्ट टेन्समध्ये करायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं रूपांतर सिंपल पास्ट टेन्समध्ये करतो त्यावेळी क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला वापरायचं असतं। तर ही जे 4 वाक्य आहेत या 4 वाक्यामध्ये पर्याय क्रमांक बी जो पर्याय आहे त्यामध्ये हे रूप अचूक वापरलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल। कारण पहिला जो ले आहे किंवा लेज जे क्रियापद आहे त्याचं भूतकाळी रूप होतं लेड LAID आणि लाईज LIES याचं भूतकाळी रूप होतं ले LAY। म्हणून पहिला जो आपला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। एव्हरी मॉर्निंग सी लेड द चाइल्ड जेंटली ऑन द ग्रास अँड देन ले डाऊन बिसाइड हर। तर हे त्याचं अचूक उत्तर आहे। यानंतरचा मित्रांनो आपला दुसरा प्रश्न आहे रीराइट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स। म्हणजे खाली दिलेलं जे वाक्य आहे ते आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये करायचं आहे। ज्यावेळी आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्य करायचं असतं त्यावेळी आपल्याला हॅज किंवा हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल वापरायचं असतं। तर मित्रांनो हू स्वीप्स दीज रोड्स या वाक्याचं रूपांतर करताना आपल्याला या ठिकाणी क्रियापद पाहणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी स्वीप्स क्रियापद जे आहे म्हणजे स्वीप क्रियापद आहे झाडणे, त्याला यस प्रत्यय लागलेला आहे। म्हणजे हे वाक्य तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम ज्याला आपण ही सी इट म्हणतो यापैकी एक त्याचा कर्ता आहे। त्यामुळे ज्यावेळी ही सी इट हा कर्ता असतो त्यावेळी आपण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो आणि क्रियापदाच्या मूळ रूपाला तिसरा प्रत्यय किंवा पास्ट पार्टिसिपल हे रूप त्याचं वापरावं लागतं। हे अचूक रूप विद्यार्थी मित्रांनो वापरलेलं आहे ते पर्याय क्रमांक डी मध्ये हू हॅज स्वेप्ट दीज रोड्स। म्हणून याचं आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे। तिसरा प्रश्न असा आहे फिल इन द ब्लँक्स विथ आयदर द प्रेझेंट ऑर द विल शल फॉर्म। म्हणजे यामध्ये एक तर आपल्याला प्रेझेंट म्हणजे वर्तमान किंवा विल शलचा जो फॉर्म आहे तो अचूक फॉर्म यामध्ये भरायचा आहे। तर मित्रांनो आपण आधी वाक्य वाचूया। आय डॉट 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 माय ओपिनियन ओनली वेन यू डॉट 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 युअर्स। म्हणजे थोडक्यात ह्या वाक्याचा जर आपण थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की या वाक्याचा असा अर्थ होतो की ज्यावेळी मी माझं ओपिनियन देईल म्हणजे त्यावेळी मी माझं ओपिनियन देईल ज्यावेळी तू तुझं दिलेलं असेल। तर याच्याशी अचूक जुळणारा जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक सी विल गिव्ह हॅव गिवन। म्हणजे वाक्य असं तयार होईल आय विल गिव्ह माय ओपिनियन ओनली वेन यू हॅव गिवन युअर्स। म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी आहे। यानंतर मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया आणि सुरुवातीला आपण हा प्रश्न वाचूया। चौथा प्रश्न आहे रीराइट द सेंटेन्सेस इन द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूजिंग द ॲडव्हर्बियल्स गिवन इन ब्रॅकेट्स। म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ आपल्याला या वाक्यामध्ये तयार करायचं आहे। हे वाक्य आपण सुरुवातीला आधी वाचूया। वेन यू अराइव आय विल बी पिकिंग फ्रूट आणि कंसात दिलेला आहे फॉर ॲट लिस्ट 2 hours। तर मित्रांनो या ठिकाणी
पहिला जो समुच्चय आहे वेन यू अराईव्ह हे तसंच राहणार आहे, फक्त जे दुसरं वाक्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. तो बदल म्हणजे जे आय विल बी पिकिंग फ्रूट याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तयार करायचा आहे. याची रचना करताना आपल्याला विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारची रचना करायची असते. म्हणून ही अचूक रचना आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक ए या पर्यायामध्ये आहे व्हेन यू अराईव्ह आय विल हॅव बीन पिकिंग फ्रूट फॉर ॲट लीस्ट 2 hours. यानंतरचा मित्रांनो आपला 5वा प्रश्न आहे चेंज द सेंटेन्सेस फ्रॉम ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे खाली दिलेले जे वाक्य आहे ते आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. म्हणजे कर्तरी जो प्रयोग आहे त्याचं रूपांतर आपल्याला कर्मणी प्रयोगामध्ये करायचं आहे. तर मित्रांनो सर्वप्रथम आपण वाक्य वाचून घेऊया. वाक्य असं आहे की डझंट गॉड पनिश अस फॉर आवर सिन्स. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर क्रियापद जे आहे ते या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद डझंट आहे. डझंट आहे याचा अर्थ असा होतो की हे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे. डझंटचं अरंट अशा प्रकारचं रूपांतर होतं. आता जे पुढचं वाक्य आहे गॉड पनिश अस फॉर आवर सायन्स, तर त्याचं जे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होतं ते होतं आरंट वी पनिश्ड बाय गॉड फॉर आवर साईन. म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी हे त्याचं अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा आपला 6वा प्रश्न आहे चूज द करेक्ट स्पेलिंग्स. खाली एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचं अचूक स्पेलिंग काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. हा शब्द मित्रांनो आहे ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी म्हणजे नोकरशाही. तर याच्यामध्ये जो पहिला पर्याय आहे ते स्पेलिंग चुकीचं आहे. BEUROCRACY हे चुकीचं स्पेलिंग आहे. त्याच्यानंतर BUROCRACY हे देखील चुकीचं स्पेलिंग आहे. आणि पर्याय क्रमांक डी मधलं BEURACACRACY हे देखील स्पेलिंग चुकीचं आहे. पण पर्याय क्रमांक सी यामध्ये BUREAUCRACY ब्युरोक्रेसी हे अचूक स्पेलिंग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आपला 7वा प्रश्न आहे चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट इन द मिनिंग टू द कीवर्ड. या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाच्या जवळ जाणारा अर्थ, जवळ जाणारा शब्द किंवा शब्दसमुच्चय खालीलपैकी कोणता आहे. तर मित्रांनो आपण तो शब्द आधी वाचून घेऊया. तो शब्द आहे बिनेओलेंट अशा प्रकारचा तो शब्द आहे. बिनेओलेंट या शब्दाचा अर्थ असा आहे परोपकारी. तर मित्रांनो जर खालील आपण पर्याय जर बघितले तर परोपकारीसाठी शॉर्ट टेम्पर्ड किंवा फुल ऑफ हार्टेड, एक्स्ट्रा वॅगंट हे शब्द आपल्याला अचूक दिसत नाही. त्याच्यात जास्तीत जास्त त्याच्याशी जुळणारा जो शब्द आहे तो आहे काइंड अँड हेल्पफुल. म्हणजे दयाळू आणि इतरांना मदत करणारा म्हणजेच परोपकारी असा त्याचा अर्थ होतो. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मित्रांनो यानंतर आपण 8व्या प्रश्नाकडे वळत आहोत. 8वा प्रश्न जो आहे आपला तो आहे असा आहे चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली एक वाक्य दिलेलं आहे आणि एका शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे. तर मित्रांनो त्या शब्दाचा अर्थ काय आहे खालील दिलेल्या शब्दांपैकी किंवा कोणता शब्द त्या शब्दाशी कनेक्टेड जुळणार असू शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला शब्दाचा अर्थ जरी माहीत नसला तरी आपण वाक्यावरून थोडंसं गेस करू शकतो. सम पीपल आर फॉन्ड ऑफ लिडिंग अ सिक्वेस्टेड लाईफ. सिक्वेस्टेड या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. सिक्वेस्टेड याचा अर्थ आहे एकांताची जागा. म्हणजे काही लोकांना एकांतात राहायला आवडते. या ठिकाणी जर मेनी असतं तर आपण लक्झरियससुद्धा लिहू शकलो असतो, परंतु काही असे मोजके लोक असतात की ज्यांना एकांतात राहायला आवडतं. आणि अशा अर्थाचा अचूक अर्थाचा जो शब्द आहे तो आहे पर्याय क्रमांक बी त्याचं सेल्युडेड. सेल्युडेड याचा अर्थ एकांत असा होतो. मित्रांनो लक्झरियस जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो आरामदायी अशा प्रकारे होतो. त्यानंतर तो सीचा पर्याय आहे सी पर्याय फ्रुगल, त्याचा अर्थ देखील काटकसर असा होतो. आणि त्याच्यानंतरचा फुल ऑफ सेल्फ डेनियल याचा अर्थ होतो
एखाद्या गोष्टीला पूर्णपणे नकार देणे. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर आहे. बाकीचे 3 पर्याय हे चुकीचे आहेत. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे 9वा प्रश्न. या ठिकाणी सुद्धा एक शब्द दिलेला आहे, चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन द गिवन वर्ड करेक्टली. म्हणजे खाली एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचा अर्थ किंवा शब्द समुच्चय खालीलपैकी 4 पर्यायातून कोणता शब्द समुच्चय त्याला अचूकपणे न्याय देऊ शकतो. तर हा शब्द आपण वाचूया आधी. हा शब्द मित्रांनो आहे एक्सप्लिसिट. हा शब्द आहे एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट म्हणजे काय, तर याचा अर्थ होतो स्पष्ट किंवा अगदी उघडपणे बोलणे किंवा व्यक्त होणे असा होतो. तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए आहे ट्रेड प्रोहिबिटेड बाय लॉ, म्हणजे एखाद्या गोष्टीला किंवा कायद्याने विरोध असणे. दुसरा जो शब्द आहे किंवा पर्याय आहे तो आहे ड्रॉविंग आउट अ सिक्रेट फ्रॉम समबडी, म्हणजे काही लोकांकडून त्यांच्या मनातील रहस्य जाणून घेणे. त्यानंतर पर्याय क्रमांक सी आहे कम्पॅरिझन दॅट इज आउट ऑफ प्लेस, म्हणजे चुकीच्या पद्धतीने आपण तुलना करतो, त्यासाठी हा पर्याय आहे. आणि त्याच्यानंतर आपला जो पर्याय आहे तो आहे स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर, हा डी पर्याय आहे. याचा अर्थ एखादं विधान जे आपण अगदी निसंशयपणे अचूकपणे स्पष्टपणे करू शकतो. म्हणजे वरील जो शब्द आहे एक्सप्लिसिट याला अचूक न्याय देणारा किंवा अचूक अर्थ सांगणारा शब्द किंवा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी स्टेटमेंट दॅट इज ॲब्सोल्युटली क्लिअर. यानंतर मित्रांनो आपला 10वा प्रश्न आहे पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम द वन्स गिवन बिलो. या ठिकाणी 2 वाक्य दिलेले आहेत. ते वाक्य आपण वाचूया आणि त्याला अचूक त्याचं रूपांतर कशा प्रकारे करता येईल. टू एस्केप पनिशमेंट ही मस्ट अपोलोजाईज. अपोलोजाईज म्हणजे माफी मागणे. या ठिकाणी 2 शर्ती आहेत किंवा अटी आहेत. एकतर जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल शिक्षेपासून, एकतर शिक्षा भोगा किंवा माफी मागा. तर मग माफी जर मागायची असेल, माफी ही मागितलीच पाहिजे किंवा शिक्षा भोगली पाहिजे. तर ऑरने हे वाक्य मित्रांनो जोडलं जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑर ही मस्ट ॲपोलोजाईज ऑर ही विल बी पनिश्ड. अशा प्रकारे त्याला जर त्याने माफी मागितली नाही तर त्याला शिक्षा होऊ शकते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर आहे. मित्रांनो आपला 11वा प्रश्न असा आहे ही सेड दॅट अकाउंट्स वुड बी क्लिअर्ड वेन ही केम बॅक दस इन ॲक्टिव्ह व्हॉइस इज. याचा ॲक्टिव्ह व्हॉइस आपल्याला करायचा आहे. हे जे वाक्य आहे हे पॅसिव्ह व्हॉइसमधील वाक्य आहे. तर मित्रांनो वुड बी क्लिअर्ड या ठिकाणी खूप महत्त्वाचा शब्द आहे वुड बी क्लिअर्ड. तर वुड बी क्लिअर्डचं जे पॅसिव्ह व्हॉइस आहे ॲक्टिव्ह व्हॉइस जे आहे ते वुड बी क्लिअर्ड हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. त्याचं जे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे वुड क्लिअर. तर या ठिकाणी मित्रांनो जर बघितलं आपण तर वुड क्लिअर हा पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणून हे जे वाक्य आहे ही सेड दॅट वुड क्लिअर द अकाउंट्स वेन ही केम बॅक हे त्याचं अचूक उत्तर आहे. यानंतर मित्रांनो आपला 12वा प्रश्न आहे चूज द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग टू द कीवर्ड. खाली एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाच्या जवळ जाणारा किंवा त्या शब्दाच्या जवळ पोहोचणारा अर्थ खालील पर्यायामध्ये कोणता आहे. यानंतर हा जो शब्द आहे मित्रांनो हा शब्द आहे बिगाईल. या ठिकाणी हा शब्द आहे बिगाईल. बिगाईल म्हणजे काय तर फसवणे. तर आपण खाली शब्द बघूया. पहिला शब्द आहे कंपोज. कंपोज म्हणजे जुळवणे, जसं की आपण एखादं संगीत जुळवतो, संगीताचे सूर जुळवतो त्या पद्धतीने. त्यानंतरचा दुसरा शब्द आहे चीट. चीट म्हणजे फसवणे. तिसरा शब्द आहे चेंज म्हणजे बदल करणे आणि चौथा शब्द आहे वॉर्न म्हणजे चेतावणी देणे. तर मित्रांनो फसवणे याच्यासाठी चीट हा अचूक शब्द आहे. म्हणून 12व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीट. त्यानंतरचा आपला 13वा प्रश्न आहे चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द कीवर्ड. या ठिकाणी सुद्धा एक आणखी शब्द दिलेला आहे 13व्या प्रश्नामध्ये. त्याचं अचूक किंवा त्याच्या जवळ जाणारा अर्थ कोणता आहे. मित्रांनो हा शब्द आहे पायू
सिटी. आता पायू सिटी म्हणजे याचा अर्थ होतो कमतरता, एखाद्या गोष्टीची टंचाई असणे किंवा कमतरता असणे यासाठी हा शब्द वापरला जातो. तर मित्रांनो या ठिकाणी 4 पर्याय आहेत ते आपण वाचूया. पहिला पर्याय आहे ॲडव्हर्सिटी, दुसरा पर्याय आहे स्कॅरसिटी, तिसरा आहे प्युरिटी आणि चौथा आहे फ्लॅटरी. तर या ठिकाणी मित्रांनो पहिला जो पर्याय आहे त्याचा अर्थ होतो प्रतिकूलता, दुसरा पर्याय आहे त्याचा अर्थ होतो टंचाई, प्युरिटीचा अर्थ होतो पवित्रता आणि फ्लॅटेरीचा अर्थ होतो खुशामत करणे, हांजी करणे अशा प्रकारे. तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेलच की याचा पर्याय आहे बी, कारण स्कॅरसिटी हे अचूक उत्तर आहे, त्याचा अर्थ टंचाई असा होतो. यानंतर मित्रांनो आपण 14व्या प्रश्नाकडे जाऊया. फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल प्रीपोजिशन्स. खाली एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये अचूक बसणारं प्रीपोजिशन म्हणजे आपल्याला शब्दयोगी अव्यय लिहायचे आहे. तर या ठिकाणी हे वाक्य आपण वाचूया. वी आर लिव्हिंग .. द मार्केट इन अ फ्यू मिनिट. म्हणजे याचा अर्थ आपण सर्वसाधारणपणे असा काढू शकतो की आम्ही थोड्याच वेळात बाजारातून रवाना होणार आहोत किंवा बाजारातून निघून जाणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की हा एक लिव्हिंग फॉर हा एक शब्दसमुच्चय आहे, वाक्प्रचार आहे. त्यामुळे याच्यामध्ये फॉर पर्याय क्रमांक सी हे उत्तर म्हणजे प्रीपोजिशन या ठिकाणी असणार आहे. म्हणजे नवीन वाक्य असं तयार होईल, वी आर लिव्हिंग फॉर द मार्केट इन अ फ्यू मिनिट्स. तर मित्रांनो यानंतर आपण 15व्या प्रश्नाकडे वळणार आहोत. आपला 15वा प्रश्न आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ऑफ द चॉईसेस गिवन बिलो, पिक द करेक्ट वन. तर आपण या ठिकाणी एक डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य दिलेलं आहे, प्रत्यक्ष कथनातलं एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याचं रूपांतर आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. तर मित्रांनो हे आपण वाक्य वाचूया. आय सेड टू माय ब्रदर. मी माझ्या भावाला म्हणालो, वाय आर यू ॲबसेंट येस्टरडे. तू काल गैरहजर का होतास. तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात घेणं गरजेचं आहे की हे जे वाक्य आहे हे वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य आणि ज्यावेळी आपण प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतो त्यावेळी सेड टूच्या ऐवजी या ठिकाणी मित्रांनो आपण लक्षात घेऊ शकतो की सेड टू हे सहाय्यकारी क्रियापद आहे. तर या सेड टूच्या ऐवजी आपल्याला आस्क्ड हे क्रियापद घ्यायचं असतं आणि जो वाक्य जोडण्यासाठी शब्द वापरतो तो आपण दॅट, इफ वगैरे वापरत नाही, तर जो वाय किंवा जे प्रश्नार्थक शब्द आहे तोच आपल्याला घ्यायचा असतो. तर या ठिकाणी वाय हा शब्द देखील आपण घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो वेअर यू ॲबसेंट येस्टरडे. तर यूसाठी यू म्हणजे कोण असणार आहे तर तो भाऊ त्याचा, म्हणून ही हॅड बीन ॲबसेंट असं त्याचं रूपांतर होतं. म्हणून मित्रांनो या ठिकाणी या पर्यायाला अचूक जोडणारा जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक आपल्याला एमध्ये बघायला मिळेल, कारण हे वाक्य आपल्याला भूतकाळामध्ये करायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आय आस्क्ड माय ब्रदर वाय ही हॅड बीन ॲबसेंट द प्रिव्हियस डे. कारण त्याचं रूपांतर भूतकाळामध्ये करायचं असल्यामुळे येस्टरडेचं प्रिव्हियस डे होतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए. यानंतर मित्रांनो आपण जातो 16व्या प्रश्नाकडे. 16 प्रश्न असा आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. खाली दिलेल्या वाक्यामध्ये देखील एक गाळ्या जागेमध्ये अचूक अशा प्रकारचा आपल्याला शब्द वापरायचा आहे, म्हणजे क्रियापदाचं अचूक रूप वापरायचं आहे. तर ते रूप कसं असेल. सी वूड बी हॅपियर इफ सी ... बेटर. म्हणजे ती आनंदी असेल, होईल, पण केव्हा तिने ॲडजस्ट केलेले असेल, म्हणजे ॲडजस्ट केले तर ती सुखी होऊ शकते. तर या ठिकाणी ॲडजस्टेड म्हणजे जे भूतकाळी रूप आहे ते आपल्याला वापरावं लागणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं अचूक उत्तर आहे. सी वूड बी हॅपियर इफ सी ॲडजस्टेड बेटर. यानंतरचा मित्रांनो आपला 17वा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक प्रीपोजिशन वापरायचं आहे की त्याचा अर्थ वाक्याचा अर्थ अचूकपणे पूर्ण होईल. तर वाक्य आपण वाचूया. द कॉलेज विल ब्रेक अप. या ठिकाणी ब्रेकअप हा शब्द आहे. ब्रेकअप म्हणजे बंद होणे किंवा सुट्टी लागणे. द कॉलेज विल ब्रेकअप फॉर द समर व्हॅकेशन ... अबाउट अ वीक्स टाईम.
तर कॉलेजला सुट्टी लागणार आहे ती कधी, आठवड्याभरात, म्हणून आठवड्याभरात इन अशा प्रकारचं याचं या ठिकाणी उत्तर आहे डी, इन. द कॉलेज विल ब्रेक अप फॉर द समर वॅकेशन इन अबाउट अ वीक्स टाईम. यानंतर मित्रांनो आपण 18व्या प्रश्नाकडे वळूया. 18वा प्रश्न आहे, इन ईच ऑफ द ग्रुप्स ऑफ द वर्ड्स गिवन बिलो वन वर्ड इज स्पेल्ड रॉंगली. या 4 शब्द दिलेले आहेत. 4 शब्दामध्ये एक शब्दचं स्पेलिंग चुकीचं आहे. तो चुकीचा शब्द आपल्याला शोधून काढायचा आहे. तर आपण पहिला शब्द वाचूया. पहिला शब्द आहे बाउंड्री, BOUNDARY. हा शब्द बरोबर आहे. नंतर आपण दुसरा शब्द वाचूया, CHAUFEUR. हा शब्दामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. तिसरा शब्द वाचूया, SERGEANT, सर्जंट. हा शब्द देखील बरोबर आहे. त्याच्यानंतरचा जो चौथा पर्याय आहे डी, बेनिफिशंट. हा BENEFICENT. हा शब्द देखील बरोबर आहे. याचं देखील स्पेलिंग बरोबर आहे. जे चुकीचं स्पेलिंग आहे ते आहे पर्याय क्रमांक बी, चॉफर. आता याचं चॉफर म्हणजे ड्रायव्हर अशा अर्थाने शॉफर देखील आपण म्हणतो कधी कधी. तर हे चॉफर जे स्पेलिंग आहे ते या ठिकाणी चुकलेलं आहे. ते स्पेलिंग अचूक असं आहे CHAUFFEUR. अशा प्रकारे त्याचं स्पेलिंग आहे. म्हणून मित्रांनो 18व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर मित्रांनो आपण 19व्या प्रश्नाकडे वळत आहोत. 19वा प्रश्न असा आहे, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स. खाली दिलेलं वाक्य अचूकपणे लिहा. द बॉय हॅज बीन पनिश्ड बाय द हेडमास्टर हू हॅज ब्रोकन द विंडो पेन. या ठिकाणी 2 प्रकारची वाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे द बॉय हॅज बीन पनिश्ड बाय हेडमास्टर, म्हणजे मुलाला हेडमास्टरकडून शिक्षा करण्यात आली. कोणत्या मुलाला? तर हू हॅज ब्रोकन द विंडो पेन, ज्याने खिडकीचं तावदान तोडलं, त्याला शिक्षा करण्यात आली. तर याचं जी रूपांतर आहे अचूकपणे आपण करताना जो आपला 19वा प्रश्न आहे त्याचा अचूक रूपांतर आपण पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. तो पर्याय असा आहे, द बॉय हू हॅज ब्रोकन द विंडो पेन हॅड बीन पनिश्ड बाय द हेडमास्टर. कारण या ठिकाणी 2 वाक्याचं रूपांतर आपल्याला एका वाक्यामध्ये करायचं आहे आणि एका वाक्यामध्ये करताना अशा प्रकारे आपण वाक्याचं रूपांतर करू शकतो. द बॉय हू हॅज ब्रोकन द विंडो पेन हॅज बीन पनिश्ड बाय द हेडमास्टर. तर हे एकच म्हणजे सिंपल वाक्य तयार झालेलं आहे. 2 वाक्यापासून आपण एक वाक्य तयार केलेलं आहे आणि त्याचा अर्थ देखील तंतोतंत जुळणार आहे. यानंतरचा मित्रांनो आपला 20वा प्रश्न आहे, चूज द वर्ड मोस्ट नियरली ऑपोजिट इन मिनिंग टू द कीवर्ड. खाली दिलेला जो एक शब्द आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द, त्या शब्दाशी जुळणारा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो हा जो शब्द आहे प्रोपिशिएट, तो शब्द आहे प्रोपिशिएट. तर मित्रांनो प्रोपिशिएट या शब्दाचा अर्थ आहे संतुष्ट करणे. एखादी व्यक्ती जर नाराज असेल तर तिला शांत करणे किंवा संतुष्ट करणे अशा अर्थाने तो शब्द दिलेला आहे. तर यामध्ये जर बघितलं तर आपला जो पहिला पर्याय आहे तो म्हणजे रागावणे, म्हणजे शांत करण्याच्या विरुद्धार्थी रागावणे. म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येतं की याचं उत्तर हेच असणार आहे. तरी देखील बाकीचे जे प्रश्न पर्याय आहेत ते देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक बी जे आहे ते आहे अप्रोच, म्हणजे पोहोचणे. त्यानंतर प्रोमोट आहे, प्रोमोट सी पर्याय जो आहे प्रोमोट, तो म्हणजे पदोन्नती करणे, पुढे करणे. आणि अपलॉड हा जो आपला डी पर्याय आहे त्याचा अर्थ होतो कौतुक करणे. तर हे पुढचे 3 पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत. अँगर म्हणजे रागवणे हे मात्र त्याचं अचूक अपोजिट वर्ड आहे. यानंतरचा आपला 21वा प्रश्न आहे, चूज द वर्ड मोस्ट नियरली अपोजिट इन द मिनिंग टू द कीवर्ड. या ठिकाणी सुद्धा एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचं अचूक अपोजिट वर्ड कोणता आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो हा शब्द आहे ट्रँक्विल. आता ट्रँक्विल या शब्दाचा अर्थ होतो शांत राहणे, गप्प राहणे. तर याच्याबरोबर विरुद्धार्थी जाईल असा शब्द कोणता असेल? तर या ठिकाणी जर ॲक्टिव्ह हा शब्द आपण बघितला, पहिला ए पर्याय, ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय किंवा क्रियाशील असणे, तर हे त्याचं उत्तर नाही आहे. दुसरा जो आपला पर्याय आहे ॲसिड्युअस म्हणजे मेहनती असणारा व्यक्ती, मेहनत करणे. त्याच्यानंतर सी पर्याय आहे लास्टिंगचा अर्थ होतो चिरस्थायी, चिरंतन म्हणजे कायमस्वरूपी टिकणारे. आणि डी जो पर्याय आहे तो आहे ॲजिटेटेड म्हणजे उत्तेजित होणे.
तर मित्रांनो डी पर्याय हा आपल्याला सर्वात जास्त अचूक वाटतो, कारण शांत राहणे, गप्प राहण्यापेक्षा उत्तेजित होणे हे त्याच्याबरोबर विरोधी जाणारा शब्द आहे. यानंतरचा आपला 22वा प्रश्न आहे, आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ज चूज द वर्ड विच मोस्ट क्लोजली फिट्स इच डेफिनेशन. म्हणजे एक डेफिनेशन दिलेली आहे, एक व्याख्या दिलेली आहे, त्या व्याख्येचा अचूक वर्णन करणारा शब्द कोणता आहे. मित्रांनो आपण व्याख्या वाचूया. वन हू इज वेल वर्स्ड इन एनी सब्जेक्ट. म्हणजे एखादी जी व्यक्ती असते की ती एखाद्या विषयामध्ये अतिशय तज्ज्ञ असते. तर अ क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट, म्हणजे एखाद्या कलेचा टीकाकार. क्रिटिकल म्हणजे अतिशय क्रिटिकली तार्किकदृष्ट्या अशा प्रकारे टीका करणारा, आणि पर्टिक्युलरली विशेष करून फाईन आर्ट्स म्हणजे ललित कलामध्ये एक्सपर्ट असणारा माणूस कोण असतो, त्याच्यासाठी कोणता शब्द आहे. मित्रांनो जर आपण पर्याय बघायला गेलो तर बी पर्याय जो आहे तो आहे डिलेटंट. डिलेटंटचा याचा अर्थ होतो कला वाङ्मयाचा अभ्यास करणारा पण तितकेसे ज्ञान नसणारा. सी पर्यायाचा अर्थ होतो जो वेटरन शब्द आहे, वेटरनचा अर्थ होतो अनुभवी, म्हणजे हा सुद्धा पर्याय त्याच्याशी जुळत नाही. त्यानंतर डी जो आहे डी फिलिस्टेन. फिलिस्टेन याचा अर्थ काय होतो, तो असंस्कृत माणूस. म्हणून पर्याय क्रमांक 1 कडे आपण जाऊया. पर्याय क्रमांक ए जो आहे तो आहे कॉन्सर. कॉन्सर याचा अर्थ होतो एखाद्या विषयातला तज्ज्ञ किंवा जाणकार, आणि विशेषतः ललित कलांमधला जाणकार, म्हणून या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, कॉन्सर. कॉन्सर किंवा समीक्षक अशा अर्थाने तो शब्द या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो यानंतर आपण वळतो 23व्या प्रश्नाकडे. चूज द एक्सप्रेशन दॅट एक्सप्लेन द गिवन वर्ड करेक्टली. या ठिकाणी सुद्धा एक आपल्याला शब्द दिलेला आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे थोडक्यात त्याचं स्पष्टीकरण खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये अचूकपणे करण्यात आलेलं आहे. तर हा शब्द आधी आपण वाचूया. हा शब्द आहे आयकॉनोक्लास्ट. आयकॉनोक्लास्ट या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे रूढी, परंपरा, मूर्तीपूजा किंवा ज्या जुन्या परंपरा असतात त्याच्यावर हल्ला करणारा माणूस. तर हा जो हल्ला करणारा माणूस असतो तर तो खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये अचूकपणे त्याचं वर्णन आलेलं आहे. आपण पर्याय वाचूया. पहिला पर्याय आहे वन हू इज अपोज्ड टू पॉप्युलर बिलीफ्स. म्हणजे ज्या लोकप्रिय विश्वास असतो आपला त्याच्यावर हल्ला करणारा. त्यानंतर वन हू इज अपोज्ड टू द आयडॉल वर्शिप, म्हणजे मूर्तीपूजा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रूढी असतात त्याच्यावर हल्ला करणारा. म्हणजे थोडक्यात मित्रांनो आपल्या लक्षात आलेलं असतं की पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर आहे. तरीसुद्धा आपण पुढचे पर्याय वाचूया. पुढचा पर्याय आहे वन हू इज स्पेशियली सेंट बाय द गॉड टू प्रीच अ पर्टिक्युलर रिलिजन, म्हणजे एखादा प्रेषित जो धर्माचं ज्ञान देण्यासाठी ईश्वराने पृथ्वीवर पाठवलेला असतो. त्याच्यानंतर डी पर्याय आहे वन हू इज अगेन्स्ट ऑल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट्स, म्हणजे सरकारच्या प्रत्येकच कृतीला किंवा कृती कार्यक्रमांना विरोध करणारा. तर हे मित्रांनो ए, सी आणि डी हे चुकीचे पर्याय आहेत. अचूक जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक बी वन हू इज अपोज टू आयडॉल वर्कशिप. मित्रांनो आपला 24वा प्रश्नाकडे आपण आता वळत आहोत. आपला 24वा प्रश्न असा आहे की डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, म्हणजे प्रत्यक्ष कथनाचं अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर करायचं आहे. तर हा पर्याय किंवा हे वाक्य आधी आपण वाचूया आणि त्याचं अचूक जे उत्तर होतं ते आपण नंतर बघूया. माय फ्रेंड सेड, माझा मित्र म्हणाला, हॅलो, अरे, व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथे काय करत आहेस. माझा मित्र म्हणाला, अरे तू इथे काय करत आहेस. मित्रांनो या ठिकाणी हे वाक्य जे आहे हे देखील प्रश्नार्थक वाक्य आहे, आणि ज्या वेळेस प्रश्नार्थक वाक्याचं आपण रूपांतर करतो त्यावेळी आस्क्ड हा शब्द आपण वापरत असतो. परंतु मित्रांनो या ठिकाणी हॅलो शब्द वापरल्यामुळे आपल्याला 2 वाक्य तयार करावं लागणार आहेत. पहिलं वाक्य असणार आहे की हॅलोचं वर्णन करणारा जो शब्द आहे, म्हणजे माय फ्रेंड ग्रीटेड मी, हे पहिलं वाक्य आपलं असणार आहे. आणि त्याच्यानंतर अँडने आपल्याला उरलेलं वाक्य जोडायचं आहे. म्हणून माय फ्रेंड ग्रीटेड मी अँड आस्क्ड मी, यामध्ये मात्र आस्क्ड शब्द विचारला येणार आहे. आस्क्ड मी व्हॉट आय वॉज डुईंग देअर, म्हणजे पर्याय क्रमांक
बी याचं अचूक उत्तर आहे माय फ्रेंड ग्रीटेड मी अँड आस्क्ड मी व्हॉट आय वॉज डुईंग देअर. म्हणजे माझ्या मित्रांनी मला अभिवादन केलं आणि म्हणाला की मी तिथे काय करत होतो. तर अशा प्रकारचं 24चा प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, यानंतर आपण शेवटच्या आणि 25व्या प्रश्नाकडे वळूया. चूज द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. म्हणजे खाली दिलेल्या वाक्यामध्ये 2 ठिकाणी गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. त्या गाळलेल्या जागांमध्ये जो एक शब्दसमुच्चय दिलेला आहे शब्दयोगी अव्यय प्रीपोजिशनचा, ते अचूक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. तर आय रिजॉईस नॉट ओनली, रिजॉईस म्हणजे आनंद माने, टिंब टिंब म्हणजे डॉट डॉट माय ओन सक्सेस. आता इन माय ओन सक्सेस असं आपल्याला लिहावं लागतं, माझ्या यशामध्ये. आणि कधी बट अल्सो, तुझ्या यशाने, किंवा ॲट युअर्स म्हणजे आय रिजॉईस नॉट ओनली इन माय सक्सेस बट अल्सो ॲट युअर्स. म्हणजे मी माझ्या यशामध्ये आनंद मानणार आहे, केवळ माझ्याच नव्हे तर तुझ्या देखील यशामध्ये आनंद मानणार आहे. म्हणून याचं उत्तर मित्रांनो आहे इन आणि ॲट, पर्याय क्रमांक ए. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न कव्हर केलेले असे आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या कमेंट्स लाईक करा, कमेंट्स देखील कळवा. काही तुमचे शंका असतील ते देखील तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.